कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहेत स्माइलीज अतिशय साध्या आणि घरगुती घटकांचा वापर करूनच करणार आहोत. या ठिकाणी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. मी उकडलेले बटाटे मस्त आपण किसून घेणार आहेत. जवळजवळ मी हे बटाटे मीडियम साईजचे 2 आहेत. 2 मीडियम साईजच्या बटाट्यांना मी 3-1 शिट्टी मारून घेतली आहे कुकरला पाणी घालून, कारण आपल्याला हे पूर्ण स्मॅश करायचं आहे. तर पटकन चला तर स्मॅश करून घेऊयात, पूर्णपणे किसून घेऊयात. सर्वात आधी छान संपूर्ण बटाटे असे छान किस करून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक घटक घालून घ्यायचं आहे. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहे आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा किंवा नाश्त्याला तुम्ही अशी रेसिपी दिली तर ते अतिशय खुश होतात बघा. तर या ठिकाणी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, जवळजवळ ते 2-2.5 चमचे आहे. त्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे 1/2 चमचा. त्याबरोबर या ठिकाणी हळद घेत आहे 1/2 चमचा. त्यानंतर आपण लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे. या ठिकाणी मी अर्धा-1 चमचा घेतलेला आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मस्त सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आधी चमच्याने मिक्स करून घेऊयात, सगळं एकजीव करूयात. अख्खा जिन्नस छान मिक्स झालं की आपल्याला त्याला हाताने मळून घ्यायचं आहे. पीठ मळतो त्याप्रमाणे, अजिबात तेलाचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे. छान मिक्स झालं की आपल्याला त्यापासून स्माइलीज बनवायचे. स्माइलीज पण अतिशय इझी पद्धतीने बनवलेले आहेत. मी पटकन मिक्स करूयात हाताने. आता या ठिकाणी मी स्वच्छ हात धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आता मिक्स करून घेत आहे. छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे. जे पण जाड बटाट्याचे भाग उरले असतील तेही मस्त मिक्स करून घ्यायचं. छान एकजीव करायचं आहे. एकजीव झाल्यानंतर ह्या प्रकारे होईल. मस्त असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. मस्त हाताने थापून घ्यायचे आहेत. थापल्याच्या नंतर आता त्यांना आपण डोळे काढूयात. चा आकार देणं अतिशय सोपं आहे. या ठिकाणी मी असं खेळण्यातलीच एक वस्तू घेतली आहे, ज्याला पुढं होल आहेत. मस्तपैकी आपण त्यांनी होल पाडून घेतले आहे आणि चमच्यानी तोंडाचा शेप देऊन घेतला आहे. मस्त असे आपले हा प्रकार तयार होतो बघा. आकार छान येतो. पटकन अशा प्रकारच्या छान आपण आकार तयार करून घेऊयात आणि आपण डीप फ्राय करून घेणार आहेत. तर हे मी आकार बघा अशा प्रकारे करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मस्त ह्या स्माइलीज टाकल्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. अतिशय फास्ट गॅसवरती तळायच्या नाही आहेत. पटकन तळून झाल्या की गरमागरम सर्व करायच्या आहेत. तर ही आहे आपली आजची रेसिपी. तर तुम्हाला अशा साध्या सिंपल एकदम सोप्या रेसिपीज पण चविष्ट अशा रेसिपीज पाहायला आवडत असतील तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतील. वरतून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ अशी ही सॉफ्ट अशी रेसिपी आशा करते की तुम्हाला आवडली असेल. तर आपण पुन्हा एकदा अशा प्रकारे तळणीचा घाणा टाकून घेऊया. तर स्माइलीज टाकून घेणार आहेत आपण पुन्हा एकदा तेलामध्ये. मीडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या स्माइलीज गरमागरम तुम्ही सर्व करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा. आवडली असेल रेसिपी तर लगेचच आपल्या या रेसिपीसाठी लाईक लगेचच झालाच पाहिजे. तर आता ह्या कुरकुरीत अशा रेसिपीज खायच्या कशाबरोबर, तर तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी किंवा मेयोनेज बरोबर खाऊ शकता. तर ही आहे आपली आजची रेसिपी. तुम्ही पाहू शकता फार कमी इन्ग्रेडियंट्स लागलेले आहेत आणि झटपट बनून तयार होते. तर ही आपली रेसिपी नक्की घरी करून पहा आणि अशाच रेसिपीसाठी आशा करते की तुम्ही सबस्क्राईब, फॉलो केला असेल. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली.